अंबरनाथ नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडमधील 22 कंत्राटी कामगारांना मागील 2 महिन्यांपासून पगारच मिळालेले नाही। जुन्या ठेकेदाराची मुदत संपल्यानं नव्या ठेकेदाराची नियुक्ती होईपर्यंत पालिकेनं तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या ठेकेदाराला या कामगारांची जबाबदारी दिली आहे। मात्र अद्याप त्याबाबतची अधिकृत वर्क ऑर्डर मिळाली नसल्यानं या कामगारांचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा पगार रखडलाय। शिवसेनेचे नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे यांनी या कामगारांना घेऊन 30 एप्रिल रोजी अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी कामगारांना पगार देण्याची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या ठेकेदाराची असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलंय। मात्र कामगार कायद्यानुसार ठेकेदार जर पगार देत नसेल तर प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून या कामगारांना पगार देण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची असल्याचं नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे यांचं म्हणणं आहे। फायर ब्रिगेडचे हे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येत असून शहरात कुठेही आग लागली की स्वतःचा जीव धोक्यात घालून हे कामगार आग विझवतात आणि शहरवासियांचं रक्षण करतात। सध्या डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग विझवण्यासाठीही हे कामगार दिवसभर काम करतायत। मात्र त्यांना 2-2 महिने पगारच मिळत नसेल तर ही शोकांतिका असल्याचं म्हणत प्रशासनानं लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे यांनी केली आहे। ही जी 22 पोरं आहेत, या 22 पोरांना गेल्या 2 महिन्यापासून कुठल्याही स्वरूपाचा पगार किंवा भत्ता मिळालेला नाही आणि बिचारे हे अविरहित काम त्या अग्निशमन दलामध्ये करत आहेत। मी दिनांक 30 तारखेला जी जनरल बॉडी मीटिंग होणार होती त्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये एक पत्र सादर केलं होतं या अग्निशमन सेवेला धरून। या पत्राच्या अनुषंगाने आमचे त्याच्यामध्ये विषय असे होते का ही जी 22 पोरं आपली अस्थायी स्वरूपात नगर परिषदेमध्ये काम करत आहेत तर यांना 2 महिन्यापासून पगार दिलेला नाही, तर सदर पगार हा कोणी द्यावा? कारण याच्यामध्ये असं आहे की यापूर्वी टेंडर जे होतं ते कुलस्वामीनी या कंपनीकडे होतं, परंतु कुलस्वामीनी या कंपनीचं टेंडर 2 महिन्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारीला संपलेलं आहे। त्याच्यानंतरचा वाद असा तयार झालेला आहे का नेमका त्यांचा पगार कोणी द्यावा? तर तात्पुरत्या स्वरूपात कुठली तरी एखादी एजन्सी तिथे नियुक्त करण्यात येईल असं आम्हाला समजतं आहे, परंतु त्या एजन्सीने देखील आज रोजीपर्यंत पगार दिलेला नाही। ज्यावेळेस मुख्याधिकाऱ्यांशी आम्ही भेटून चर्चा केली तर मुख्याधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पगार करण्यासाठी माहिती दिलेली आहे, परंतु अजून सदर कंपनीने सदर कंपनीने पगार दिलेला नाही। परंतु अजून खोलात जाऊन जेव्हा चौकशी केली त्यावेळेस असं लक्षात येतं का मुख्याधिकाऱ्यांनी त्या तिराहित कंपनीला देखील अजून वर्क ऑर्डर कुठल्याही स्वरूपाचे दिलेले नाहीत, तर ते देखील पगार देण्यास असमर्थ आहेत। जर आपण कामगार कायद्यानुसार जर बघितलं, ज्यावेळेस एखादी टेंडरवाली कंपनी एखादा पगार थांबवते तर प्रिन्सिपल एम्प्लॉई म्हणून अंबरनाथ नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची ती जबाबदारी बनते का सदरचा पगार हा त्वरित करणं गरजेचं आहे। तर त्या अनुषंगानेच आम्ही मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मुख्याधिकाऱ्यांना सदरची समस्या सांगितलेली आहे आणि ते त्याच्यावरती आम्ही लवकर पगार करून फक्त हे आश्वासन देत आहेत, परंतु आज रोजी देखील ती पोरं बिना पगाराविना काम सातत्याने करत आहेत आणि त्यांना 1 रुपया देखील मिळालेला नाही।